हाय फ्रेंड्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या आपल्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण फ्लुइडच्या डिफरंट प्रॉपर्टीज शिकत आहोत. असं गृहीत धरा की आपल्याकडे 4 भिन्न फ्लुइड्स आहेत. समजा यापैकी एक आहे वॉटर, दुसरा आहे कफ सिरप, तिसरा आहे टोमॅटो सॉस आणि चौथा आहे टूथपेस्ट किंवा शेविंग क्रीम. ही चारही फ्लुइड्स तुमच्या दैनंदिन जीवनातली रोजच्या वापरातली अशी फ्लुइड्स आहेत. या चारही बाबतीत आपला अनुभव आपल्याला असं सांगतो की ही फ्लुइड्स जेव्हा बॉटलच्या बाहेर किंवा कंटेनरच्या बाहेर येतात तेव्हा ते सारख्याच पद्धतीने येत नाहीत. किंवा हे फ्लुइड्स कशा पद्धतीने बाहेर येतात हे आपण या व्हिडिओद्वारे पाहू. तर आपल्या लक्षात आलं असेलच की ही चारही पदार्थ फ्लुइड्स असून सुद्धा ती एकाच पद्धतीने बाहेर येत नाहीत. वॉटर बॉटलच्या बाहेर किंवा कंटेनरच्या बाहेर अगदी सहजपणे प्रवाहित होतं. कफ सिरप त्यापेक्षा कमी वेगाने बाहेर येतो. टोमॅटो सॉस सहजासहजी बाहेर येत नाही. आणि टूथपेस्ट किंवा शेविंग क्रीम कंटेनरच्या बाहेर काढण्याकरता आपल्याला प्रेशर अप्लाय करावं लागतं. ही चारही पदार्थ फ्लुइडचीच एक्झाम्पल्स असून सुद्धा कंटेनरमधून बाहेर पडण्याच्या त्यांच्या पद्धतीमध्ये इतका फरक कसं काय बरं असू शकतो? नेमका कोणता गुणधर्म यांच्या प्रवाहित होण्याला, यांच्या कंटेनरमधून बाहेर निघण्याच्या वेगाला बदलतो किंवा मर्यादित करतो? तुम्ही जर नीट केअरफुल ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ही चारही पदार्थ भले फ्लुइड्स असतील परंतु ते सारख्या थिकनेसचे नाहीत. पाणी थिकनेसला अत्यंत कमी असल्यामुळे बॉटलच्या बाहेर अगदी सहजपणे प्रवाहित होतं. याच्या अगेन्स्टमध्ये या चारही पदार्थामध्ये टूथपेस्ट किंवा शेविंग क्रीम ही सर्वात जास्त थिक असल्यामुळे ती कंटेनरच्या बाहेर सहजासहजी येत नाही. अर्थात फ्लुइड्स कंटेनरच्या बाहेर कशा पद्धतीने येतील किंवा ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कशा पद्धतीने मूव्ह होतील किंवा आणखी करेक्ट जर सांगायचं झालं तर फ्लुइड्स कशा पद्धतीने डिफॉर्म होतील हे त्यांच्या थिकनेस किंवा थिननेसमुळे ठरतं. फ्लुइडची थिकनेस किंवा थिननेस ज्या फिजिकल क्वांटिटीमध्ये आपण मेजर करतो त्याच फिजिकल क्वांटिटीला आपण म्हणतो व्हिस्कॉसिटी. तर आपल्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरच्या आजच्या सिरीजमध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत व्हिस्कॉसिटी. आय होप या अगोदरची आपली या चॅप्टरवरील 12 व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही सर्वांनी पाहिली असतीलच. या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण राईट फ्रॉम डेफिनेशन ऑफ फ्लुइड अप टू दी पास्कल्स लॉ, आर्किमिडीज प्रिन्सिपल, बायन्सी आणि फ्लोटेशन इथपर्यंत सर्वच्या सर्व सिलेबसप्रमाणे बीट्स कव्हर केलेली आहेत. जरी आपण ही व्हिडिओज पाहिलेली नसतील तर त्या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. किंवा जर तुम्ही आपलं हे चॅनल US फिजिक्स सबस्क्राईब करून चॅनलच्या पेजवर जर गेलात तर तिथे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला अत्यंत क्रमबद्ध पद्धतीने अपलोड केलेले मिळतील. तर आजचा व्हिडिओ लेक्चर हे समजून घेण्यापूर्वी मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही ती सर्व व्हिडिओ लेक्चर्स अभ्यासलेली आहेतच. तर आपण शिकत आहोत व्हिस्कॉसिटी. आपण आत्ता डिफाईन केल्याप्रमाणे फ्लुइड कशा पद्धतीने मोशनमध्ये येईल किंवा कशा पद्धतीने डिफॉर्म होईल, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाताना किती वेग धारण करेल हे निश्चित करणारी किंवा फ्लुइडची थिकनेस किंवा थिननेस मेजर करणारी फिजिकल क्वांटिटी म्हणजे व्हिस्कॉसिटी होय. या ठिकाणी एक शब्द मी वारंवार वापरतोय आणि तो आहे डिफॉर्मेशन. पण जसे की तुम्ही जाणताच डिफॉर्मेशन ही कॉन्सेप्ट आहे आपल्या इलॅस्टिसिटी या चॅप्टरमधील. कोणत्याही वस्तूवर ज्यावेळी एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय करतो तर त्यावेळी हा एक्सटर्नल फोर्स इफ द बॉडी इज नॉट कमिंग इन टू मोशन
इट ट्रायज टू चेंज दी साईज अँड शेप ऑफ द बॉडी. ज्यावेळी बाहेरून ॲक्ट केलेला फोर्स वस्तूमध्ये वेग तयार करण्याऐवजी किंवा त्याला डिस्प्लेस करण्याऐवजी त्याच्या साईज आणि शेपमध्ये जर बदल करायचा प्रयत्न करत असेल तर वस्तूमध्ये होणारा हा बदल म्हणजेच त्या वस्तूमधलं काय आहे, डिफॉर्मेशन आहे. When the solids and fluids come into motion, there is a fundamental change. Solids किंवा फ्लुइड्स ज्यावेळी मोशनमध्ये येतात त्यावेळी त्यांच्यामध्ये एक मूलभूत फरक असतो. समजा हा सॉलिड आहे आणि तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असेल तर सॉलिडची मूवमेंट अ सॉलिड ॲज अ होल मास किंवा होल बॉडी होते. संपूर्ण मास एकाच वेळी एकाच ठिकाणाहून याच्या आकारामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न घडवता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं आणि आपण म्हणतो की सॉलिड हा मोशनमध्ये आला किंवा त्याने वेग प्राप्त केला. पण ज्यावेळी फ्लुइड्स मोशनमध्ये येतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचा प्रयत्न करतात, त्यावेळी मात्र असं होत नाही. फ्लुइड्सला आपण आज जसं की जाणतो स्वतःचा कोणताही ओरिजिनल शेप नसतो. एव्हरी फ्लुइड टेक्स दी शेप ऑफ दी कंटेनर. That's why as soon as it tries to move from their own place, one thing is associated essentially and it is the change in size and shape. जसं की आपण पाहू, समजा या बॉटलमध्ये भरलेलं फ्लुइड या ठिकाणाहून ज्या क्षणाला बाहेर यायचा प्रयत्न करेल त्या क्षणाला त्याच्या साईजमध्ये चेंज व्हायला चालू होईल, अर्थात ते डिफॉर्म होईल. सो व्हेन द फ्लुइड इज इन दिस बॉटल अँड इज ॲट स्टॅटिक स्टेट, ज्यावेळी फ्लुइड या बॉटलच्या आतमध्ये आहे आणि स्थिर आहे त्यावेळी फ्लुइडचा आकार काय आहे, त्यावेळी या बॉटलचा आकार म्हणजेच या फ्लुइडचा आकार आहे. ज्या क्षणाला हे फ्लुइड बाहेर येण्याचा प्रयत्न करेल त्या क्षणाला सगळ्यात अगोदर त्याला या बॉटलचा आकार सोडावा लागेल आणि हे फ्लुइड ज्यावेळी या बॉटलच्या आतमधून बाहेर निघालेला असेल त्याची शेप निश्चित या फ्लुइड बॉटलची शेप राहिलेली नसेल आणि ते जेव्हा या कंटेनरमध्ये पोहोचेल त्यावेळी त्याची शेप म्हणजे या नव्या कंटेनरची शेप असेल. What does this mean? When the fluid is moving from its original position to this new position, it is moving by changing its shape, and this change in shape we generally call to be as deformation. So how rapidly or how fast a fluid is deformed is determined by the one fundamental quantity, one important quantity of this fluid, and it is called viscosity. आणि फ्लुइड किती वेगाने डिस्प्लेस होईल किंवा किती वेगाने एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाईल हे ठरवणारी या फ्लुइडची इम्पॉर्टंट क्वांटिटी काय आहे, विस्कॉसिटी आहे. So you will see that when this fluid will start to displace from its mean position, then it will happen that the fluid which is at the center of this container or which is nearer to the axis of this container will move rapidly or will move slightly with higher speed than the fluid which is at its edges. तर ज्यावेळी याच्यातील फ्लुइड बाहेर यायचा प्रयत्न करेल त्यावेळी या बॉटलच्या या कंटेनरच्या ॲक्सिसच्या जवळ असलेलं म्हणजेच या फ्लुइड मासच्या सेंटरला असलेलं जे फ्लुइड आहे हे फ्लुइड थोडासा जास्त वेगाने बाहेर यायला चालू करेल. कोणापेक्षा तर जे फ्लुइडचं मास या फ्लुइडचं जे मास या वॉल्सला कंटेनरच्या वॉल्सला जे चिटकलेलं आहे याच्यापेक्षा. सो या ठिकाणी किती मास चिटकलेला असेल आणि किती मास या एजेसपासून फ्री असेल हे डिपेंड आहे या फ्लुइडच्या थिकनेसवर. व्हेन अ फ्लुइड इज थिक इनफ, ज्यावेळी फ्लुइड हे सॉसप्रमाणे किंवा सिरपप्रमाणे थिक आहे तेव्हा त्याचा जास्त भाग हा या एजेसना या कंटेनरच्या वॉल्सला चिटकलेला असेल. त्याच्या अगेन्स्टमध्ये या ॲक्सिसच्या जवळ फ्री टू मूव्ह असा जो भाग आहे तो कमी असेल. या उलट ज्यावेळी लिक्विड थिन असतं, पातळ असतं पाण्याप्रमाणे, त्यावेळी त्याचा फारच कमी भाग, त्याचा फार कमी मास या बॉटलच्या किंवा या कंटेनरच्या वॉल्सला चिटकलेला असेल आणि मॅक्झिमम मास हे या ॲक्सिस वरील मास बरोबर मूव्ह होण्यासाठी किंवा डिफॉर्म होण्यासाठी रेडी असेल. That's why we generally found that the thick substances
thick substances will deform slowly, the thick fluids will deform slowly, whereas the thinner fluids will deform easily. जे थिनर फ्लुइड आहेत ते परिणामी सहजासहजी बाहेर येतील. सो हाऊ टू मेजर दिस विस्कॉसिटी, ही जी विस्कॉसिटी प्रॉपर्टी आहे ही कशा पद्धतीने मोजता येईल. तर ही विस्कॉसिटी प्रॉपर्टी मोजताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावं लागेल की ज्या क्षणाला इथून फ्लुइड पुढे सरकायला चालू होईल त्यावेळी या सेंट्रल ॲक्सिसच्या जवळ असलेलं फ्लुइड जास्त वेगाने बाहेर येते आणि एजेस जवळ किंवा वॉल्स जवळ चिटकलेलं फ्लुइड अत्यंत कमी वेगाने बाहेर येते किंवा बाहेर येतच नाहीये, म्हणजे ते स्थिर आहे. तर याचाच अर्थ या सेंटरला फ्लुइडची वेलॉसिटी सगळ्यात जास्त आहे आणि वॉल्सवर किंवा साइड्सवर फ्लुइडची वेलॉसिटी सगळ्यात कमी आहे. म्हणजेच सेंटरपासून एजेसकडे जाताना, सेंटरपासून वॉल्सकडे जाताना पाण्याचा किंवा फ्लुइडचा वेग काय झालेला आहे, कमी झालेला आहे. सो क्वेश्चन आहे की तो डायरेक्टली कमी झालेला असेल की तो स्टेप बाय स्टेप कमी झालेला असेल. So you will find that this will not decrease suddenly from a high velocity to a minimum velocity, rather there will be layers of the fluids and the velocity from the central layer to this end layer will go on decreasing gradually. जर तुम्ही याला केअरफुली पाहिलं तर आपल्याला असं जाणवणार नाही की या ठिकाणी वेग जो आहे तो सेंट्रल लेयरला सर्वात जास्त, तिथून पुढे सर्व लेयरसाठी जास्त आणि अगदी शेवटच्या लेयर करता 0 0 असा एकदम सडनली चेंज होणार नाही. याउलट आपण जर पाहिलं तर या फ्लुइड मासमध्ये या ठिकाणी हा जो मधला लेयर आहे या मधल्या लेयरची वेलॉसिटी सगळ्यात जास्त असेल, त्याला लागून असलेल्या दुसऱ्या लेयरची वेलॉसिटी त्याच्यापेक्षा कमी असेल, आणखी थोडंसं खाली सरकल्यावर जो लेयर येईल त्याची वेलॉसिटी अजून कमी, असं करत 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 सर्वात शेवटचा लेयर जो या कंटेनरच्या वॉल्सला चिटकलेला आहे त्याची वेलॉसिटी सगळ्यात कमी, अर्थात ती किती असेल, 0 असेल. म्हणजेच या ठिकाणी फ्लुइड डिस्प्लेस होताना ॲज अ होल मास युनायटेडली डिस्प्लेस होत नाही आहे, त्याच्याऐवजी ते डिस्प्लेस होते डिफरंट लेयर्समध्ये आणि यापैकी प्रत्येक लेयरची वेलॉसिटी ही त्याच्या अबोव असलेल्या लेयरपेक्षा आणि त्याच्या बिलो असलेल्या लेयरपेक्षा डिफरंट आहे. सो दिस इज टू बी पॉइंट carefully understood that the fluid moves from one place to another place or it deforms from one shape to another shape in different layers. It does not deform as a united mass, singular mass, rather it is fragmented into different layers and each layer is characterized by its own velocity which is the higher than the velocity of the layer which is below the layer considered and is less than the velocity which is above our given layer. आपण यापैकी जो लेयर कन्सिडर करत आहोत त्या लेयरची वेलॉसिटी ही त्याच्या बॉटम साईडला असणाऱ्या ॲडजेसंट लेयरपेक्षा जास्त असते आणि त्याच्या वर असणाऱ्या ॲडजेसंट लेयरपेक्षा कमी असते. अशा पद्धतीने इकडून इकडे जाताना वेलॉसिटी ग्रॅज्युअली कमी होत जाते, लेयर बाय लेयर डिक्रीज होत जाते. वेलॉसिटीमध्ये हा लेयर बाय लेयर होत जाणारा जो बदल आहे या बदलालाच आपण म्हणतो व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटीचा उतार म्हणजेच काय तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट. This velocity gradient is an important property in determining the viscosity of a fluid. हे जे velocity gradient आहे हा velocity gradient coefficient of viscosity किंवा viscosity determine करण्यामधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. समजा ही जी बॉटल आहे आणि या बॉटलचा हा जो ॲक्सिस आहे या बॉटलच्या या ॲक्सिसपासून आपण क्रॉस सेक्शन घेऊ. वी विल कन्सिडर दॅट we are cutting this bottle along its axis. समजा ही बॉटल जी आहे ती आपण त्याच्या ॲक्सिस पासून बरोबर कट केलेली आहे. नाउ व्हॉट वी विल फाइंड, सो वी विल फाइंड दॅट दिस टॉप लेयर इन दिस कट मास has highest velocity and as we move from this to the walls of the container
द व्हेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग. जे या ॲक्सिसच्या डाऊन साईडला व्हायलेले तीच रचना व्हेलॉसिटीचा तोच ग्रेडियंट या ॲक्सिसच्या वरच्या भागामध्ये सुद्धा प्रेझेंट असेल. दॅट्स वाय आपण दोघांपैकी एक पार्ट कन्सिडर केला. सो व्हेन वी आर टेकिंग ओनली हाफ सेक्शन ऑफ दी मोमेंट ऑफ दिस फ्लुइड वी आर नॉट इग्नोरिंग एनी पोर्शन. आपण त्यावेळी कोणताही पोर्शन इग्नोर करत नाही आहेत. उलट या अर्ध्या भागामध्ये ज्या काही घटना घडतील, ज्या पद्धतीने व्हेलॉसिटीची संरचना असेल, बिलकुल तशीच संरचना वरच्या अर्ध्या भागामध्ये सुद्धा असणार आहे. दॅट्स वाय आपण वरचा अर्धा भाग काय करत आहोत, निग्लेक्ट करत आहोत. Now when we are observing velocity of different layers in this half portion of this fluid in this bottle, you will find that the layer which is very close to the central axis of this bottle has the highest velocity v, and as we move from this central position towards the walls of the container, the velocity will go on decreasing, and for the last layer which is adjacent, which is completely adjacent, or which is stick to the walls of container, has a velocity v is equals to 0. This gradual change in the different layers of fluid mass here is called as velocity gradient. अगदी हेच उदाहरण आपल्याला दुसऱ्या एखाद्या पद्धतीने सुद्धा कन्सिडर करता येईल. फ्लुइड्सचा आपण लुब्रिकंट म्हणून डिफरंट मशीन पार्ट्समध्ये आपण यूज करतो. त्यापैकी समजा डिफरंट मशीन पार्ट्सपैकी एक दोन प्लेटमध्ये असलेल्या लुब्रिकंटचा जर आपण विचार केला, समजा या ठिकाणी एखाद्या कोणत्याही डायनॅमिक पार्ट्स ऑफ मशीन्समध्ये समजा अशा पद्धतीने दोन प्लेट आहेत आणि या दोन प्लेटमधलं फ्रिक्शन रिड्यूस करण्याकरता समजा आपण या ठिकाणी फ्लुइड मास भरलेला आहे आणि यापैकी ही जी बॉटम प्लेट आहे ही रेस्टला आहे आणि ही जी टॉप प्लेट आहे ही टॉप प्लेट त्याच्या जागेवरून समजा या साईडला मूव होत आहे. सो इट इज कमिंग इन टू मोशन विथ अ व्हेलॉसिटी लेट अस से v. देन व्हॉट विल हॅपन विथ दिस फ्लुइड. हे दोन प्लेटच्या मध्ये यापैकी एक प्लेट कशी आहे, मोशनमध्ये आहे आणि दुसरी प्लेट कशी आहे, स्थिर आहे. तर या दोन प्लेटच्या मध्ये फ्लुइड मास भरलेला आहे. व्हॉट विल बी दी व्हेलॉसिटी ऑफ दिस फ्लुइड मास? विल इट बी इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ दिस टॉप प्लेट or will it be equal to velocity of this bottom plate? ही या फ्लुइड मासच्या वर असलेली v एवढ्या वेगाने पुढे जाणारी जी प्लेट आहे त्याच्या एवढी या फ्लुइडची व्हेलॉसिटी असेल की ही या फ्लुइडच्या बॉटमला असलेली स्थिर प्लेट आहे आणि ज्याची व्हेलॉसिटी 0 आहे. या पद्धतीने हे फ्लुइड 0 व्हेलॉसिटीनी म्हणजेच एका जागेवर स्थिर इथे थांबलेलं राहील. What will be exact reaction of this fluid? So you will find that when this upper plate comes into motion, the layers of this fluid which are in immediate contact of this upper plate will gain velocity nearly equal to velocity of this top plate. तर या फ्लुइड मध्ये तुम्हाला असं दिसेल की ही जी टॉप अप्पर प्लेट आहे या प्लेट्सला एकदम लागून असलेला या लेअर या लिक्विडचा जो थर आहे तो जवळपास या प्लेट एवढी व्हेलॉसिटी गेन करेल, त्याच्यापेक्षा बॉटमला असलेल्या लेअरची व्हेलॉसिटी अजून कमी होईल. अजून आपण खाली गेलो तर तिसऱ्या लेअरची व्हेलॉसिटी फर्दर डिक्रीज झालेली असेल. असं करत करत सर्वात शेवटचा लेअर जो या स्टॅटिक प्लेटच्या एकदम कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याची व्हेलॉसिटी काय झालेली असेल, 0 झालेली असेल. दिस इज हाऊ हिअर ऑल्सो देअर विल एक्झिस्ट अ व्हेलॉसिटी ग्रेडियंट. What does this mean? Whenever a fluid tries to move from one place to another place, when it tries to get distributed on a surface, it is displaced or it is deformed in the form of layers, and these layers have different velocities. The layers in a fluid mass, the different layers in a fluid mass deformed with different velocities, and there exists a fixed velocity gradient among all these layers. या सर्व लेयर्स मध्ये निश्चित असा व्हेलॉसिटीचा उतार किंवा व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय असतं, प्रेझेंट असतं. So this velocity gradient is going to decide the viscosity of the fluid. So let us consider that there is a layer in between these two plates. Let us say this layer which we are considering, and the velocity of this layer be equals to v, and its distance from this bottom plate or the x-axis or the horizontal axis be equals to x. तर हे जे फ्लुइड मास आहे आपण या दोन्ही एक्झाम्पलमध्ये कन्सिडर केलेलं. समजा आपण
XY प्लेनवर हे मास रेस्ट केलेलं आहे आणि या मासपैकी कोणत्याही आपण कन्सिडर केलेल्या इन बिटवीन एखाद्या लेअरची वेलॉसिटी आहे v आणि या लेअरचं या बॉटम प्लेटपासून किंवा या हॉरिझॉन्टल ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स आहे x. तर याच्या वरील लेअरची वेलॉसिटी याच्यापेक्षा जास्त असेल. समजा याच्या वरील जो पहिला लेअर आहे त्याची वेलॉसिटी आहे v पेक्षा जास्त, किंचित जास्त, म्हणजे v प्लस dv. याच्या बॉटम साईडला बिलो साईडला असलेला जो लेअर आहे त्याची वेलॉसिटी असेल कमी, ती समजा किती आहे v मायनस dv. हा लेअर आपण कन्सिडर केलेल्या लेअरच्या वर आहे, म्हणजेच त्याचं डिस्टन्स या हॉरिझॉन्टल ॲक्सिसपासून जास्त असेल. समजा ते किती आहे x प्लस dx. आणि हा जो बॉटमला लेअर आहे या बॉटमला असलेल्या या लेअरची वेलॉसिटी v मायनस dv आहे आणि परिणामी त्याचं या ॲक्सिसपासून डिस्टन्स आहे x मायनस dx. So you can see that when we move from v to dv, there is change in velocity. There is change in velocity equal to dv. Equal to dv. या लेअरपासून या लेअरपर्यंत जाताना व्हेलॉसिटी कितीने बदललेली आहे dvने, आणि चेंज इन डिस्टन्स किती आहे, चेंज इन डिस्टन्स फ्रॉम द हॉरिझॉन्टल ॲक्सिस. इथून इथपर्यंत जाताना या लेअरपासून इथपर्यंत जाताना डिस्टन्स कितीने बदललेला आहे, तर डिस्टन्स बदललेला आहे dxने. परिणामी कोणत्याही दोन लेअरमध्ये व्हेलॉसिटी ग्रेडियंट किती आहे, व्हेलॉसिटी बदलाचा दर किती आहे. सो व्हॉट इज दी व्हेलॉसिटी ग्रेडियंट. सो दिस इज dv बाय dx. म्हणजेच या फ्लुइड मासमध्ये आपण कोणत्याही पॉईंटवरून dx एवढं अंतर वरच्या बाजूला गेलो किंवा बिलो साईडला गेलो तर त्या ठिकाणी व्हेलॉसिटी dvने बदललेली असेल. दॅट्स वाय वी से दॅट इन दिस फ्लुइड मास देअर इज अ व्हेलॉसिटी ग्रेडियंट इक्वल टू dv बाय dx. देन वी विल से हाउ दिस व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज डेव्हलप्ड इन टू दिस लेयर्स. या लेयर्समध्ये हे व्हेलॉसिटी ग्रेडियंट कशा पद्धतीने डेव्हलप होतं. आपण पुन्हा हे तीन लेयर्स घेऊ. हा जो पहिला लेयर आहे याची व्हेलॉसिटी आहे v प्लस dv. हा त्याचा ॲडजेसंट लेयर, याची व्हेलॉसिटी आहे v. आणि हा थर्ड ॲडजेसंट लेयर ज्याची व्हेलॉसिटी आहे v मायनस dv. देन द मॉलिक्युल्स which are in immediate contacts in between these layers will oppose the deformation of this fluid from one shape to another shape. So ज्यावेळी हा लेअर या ठिकाणाहून वेगाने पुढे सरकून डिफॉर्म झालेला असतो त्यावेळी या लेअरच्या बॉटममध्ये असलेले मॉलिक्युल्स, so the molecules which are in contact between these two layers try to be in a tight connection of each other, or in other words we say that this will try to resist this change in shape or will try to resist the deformation. आपण ऑलरेडी लर्न केलं की जेव्हा केव्हा आपण एखाद्या वस्तूवर एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करतो त्यावेळी त्या वस्तूच्या आतमध्ये एक रिस्टोरिंग फोर्स तयार होतो. सिमिलरली दिस हॅपन्स इन टू दी इलॅस्टिक सॉलिड्स. Similarly, here it will happen that these molecules will oppose the change in shape, will oppose this deformation and will try to restore the fluid in its original size and shape. This force, if we take this as a force, then this will have a direction opposite to the direction of movement of this layer. This force upon the area of this plate, या प्लेटचा जो एरिया आहे किंवा या लेअरचा जो एरिया आहे, सो दिस फोर्स अपॉन दिस एरिया, दिस रिस्टोरिंग फोर्स और दिस इंटरनल फ्रिक्शनल फोर्स इन बिटवीन दीज मॉलिक्युल्स, या फोर्सचं एक्झॅक्ट नेचर काय आहे ते आपण सबसिक्वेंट व्हिडिओमध्ये पाहू. सध्या आपण हे पाहू की हा दोन लेयर्समधला जो फोर्स आहे तो या लिक्विडच्या डिस्प्लेस होण्याला विरोध करेल. हा फोर्स या फ्लुइड लेअरच्या पूर्ण एरियावर पसरलेला असेल. दिस विल बी डेव्हलप्ड ऑन टू दी एंटायर एरिया ऑफ दिस fluid layer. You have to keep in mind this area is the surface area and not the cross sectional area of this fluid mass. So this force upon this area of this layer is nothing but stress. So this is shear stress.
So this shear stress, let us denote it by a Greek symbol tau. So this shear stress according to Newton is directly proportional to velocity gradient. So this can be easily understood. Velocity gradient जितका जास्त असेल म्हणजेच velocity मध्ये होणारा बदल जितका जास्त असेल, ऑब्वियस आहे त्याला विरोध करणारा हे velocity gradient कोणामुळे तयार झालेलं आहे? Because there is a resistance to the motion of one layer of fluid over the other. या ठिकाणी प्रत्येक फ्लुइडचा लेयर त्याच्यावरून होणाऱ्या दुसऱ्या लेयरच्या मोमेंटला काय करतोय? विरोध करतोय. हा विरोध जितका जास्त असेल तितका velocity मध्ये वेगाने बदल होईल, म्हणजेच velocity gradient तितकं जास्त असेल. हा वेगामधील बदल जेवढा कमी होईल तेवढा velocity gradient कमी असेल. अर्थात velocity बदल करणारा किंवा मोमेंटला विरोध करणारा हा जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस कसा असेल? कमी असेल. So the Newton hypothetically considered that the shear stress which is responsible for the moment of opposing the moment of one layer of fluid over the another layer is directly proportional to this velocity gradient. So what is this shear stress? This shear stress is the opposing force upon area which is proportional to what is velocity gradient? Velocity gradient is change in velocity per unit change in distance or per unit change in depth in this fluid mass. So this F by A is directly proportional to dV by dx. If we bring this A on this side, it will become multiplied. So F is directly proportional to A into dV by dx, where A is surface area of the layers of the fluid mass. So now to remove this proportionality sign, we are required to take a constant. So let that constant be equals to eta. Then F is equals to eta into A into dV by dx is called Newton's law of viscosity. So according to Newton's law of viscosity, we can say that the shearing force or the opposing force, or in general we can use a term and that is called as viscous force. So the force which is responsible to produce the viscosity is called viscous force. This viscous force is equals to this constant of proportionality eta into surface area into velocity gradient, where this constant of proportionality eta is called as coefficient of viscosity, or simply it is also called as viscosity. So या proportionality constant eta ला आपण viscosity म्हणतो किंवा coefficient of viscosity म्हणतो. So let us learn what is the SI unit of this coefficient of viscosity. So from this formula we can say that eta is equals to this A and dV is multiplied here. So when brought to this side will become divide. This dx is divide. When brought to this side will become multiplied. So we get F into dx upon A into dV. So here you can see that F upon A, force upon area, is pressure. That's why its unit is Pascal. So its unit is Pascal, or its unit is Newton per meter square. And this dx by dV, dx has a unit of meter because it is depth, or it is the distance of this layer from this fixed layer, and this meter is meter per second. So this meter and meter cancel. This Pascal will, when brought to numerator, will become multiplied. So the coefficient of viscosity has a SI unit. The SI unit of coefficient of viscosity hence is
Pascal second, which we can also write as Pascal is Newton per meter square, hence Newton second per meter square, Newton second per meter square. The CGS unit of the coefficient of viscosity is called as poise. So CGS unit will be CGS unit, which is very common in our practical usage. So the CGS unit, the counter unit of this Newton in CGS system is dyne second as it is, and this meter square is centimeter square. So the dyne second per centimeter square is also called as poise. So the SI unit is Pascal second and the CGS unit is dyne second per centimeter square, which is also called as poise. Similarly, we can derive the dimensions of coefficient of viscosity. या coefficient of viscosity चे आपण dimensions सुद्धा derive करू शकतो. So let us first derive the dimensions of this coefficient of viscosity. So the dimensions of this eta are equal to dimensions of force into dimensions of this distance upon dimensions of area into dimensions of velocity. So let us put the dimensions subsequently. The force has the dimensions L1 m1 t raised to power minus 2 into dx is simply L1. Then this area is L2 and this dV is L1 t minus 1. Meter per second is L1 t raised to power minus 1. So here this L1 plus L1 is L2 in a bracket m1 into t raised to power minus 2. Upon here L2 plus L1 is L3 into, there is no term of m, so m0, and here t raised to power minus 1. So when brought to numerator, this L3 will become minus 3. So L raised to power 2 minus 3 into m raised to power 1 minus 0. This 0 will become minus when brought to numerator, and this t is equals to, minus 1 will become plus minus 2 plus 1. So the dimensions of the coefficient of viscosity are L raised to power 2 minus 3 is minus 1, m raised to power 1 minus 0 is 1, and t raised to power minus 2 plus 1 is minus 1. So this is all about the dimensions of coefficient of viscosity. So this is the conceptual understanding of the term viscosity. Then we learn what we mean by coefficient of viscosity, what are its SI units and what are its dimensions. So for more information on the same topic and on the different concepts of this chapter, mechanical properties of fluid, keep watching our video. If you are not subscribed till today, let us urgently subscribe, press the bell icon and wait for the next video. Till then, thank you.